शिवराजसिंग चौहान साहेब कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळी वैद्यनाथ इथं आले असताना आपण त्यांना हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास राज्य सरकारला मान्यता द्यावी व सोयाबीनला किमान आधारभूत किंमत निश्चित करावी अशी विनंती केली होती। याबाबत दिल्लीतही भेटून तसेच पत्रव्यवहार करून मीच तसेच राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्फतही सातत्याने मागणी व पाठपुरावा केला। केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात 90 दिवसासाठी किमान हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। केंद्राच्या समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन व उडीद हे 2 पिके किमान हमी भावाने खरेदी केंद्रामार्फत खरेदी करण्यात येतील। सोयाबीन खरेदीसाठी किमान 4,892 रुपये प्रति क्विंटल इतका दर निश्चित करण्यात आला आहे। खाद्यतेल, सोयाबीन, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावे तसेच सोयाबीन निर्यातीसाठी प्रति क्विंटल किमान $50 इतके अनुदान द्यावे याबाबत देखील केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याशी चर्चा झाली असून यावर सकारात्मक निर्णय झाल्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला लाभ मिळवून देणाऱ्या या निर्णयाचं मनापासून मी स्वागत करतो आणि हे व्यक्त करताना नक्कीच मनातून आनंद होत आहे। याबद्दल मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी तसेच केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शिवराजसिंग चौहान साहेब तसेच राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, त्यांचं व्यक्त करतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।